आपण एनर्जी क्रिएट करू शकत नाही आणि ती नष्टही करू शकत नाही. आपण फक्त ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. सपोज आता घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, तर निगेटिव्ह एनर्जी कशी घालवायची आहे, त्या ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी इनपुट केली तर आपोआपच अर्थातच निगेटिव्ह एनर्जी तिथून नष्ट होऊन जाणार आहे, निघून जाणार आहे. ठीक आहे. सो बघा, आता आपण ही एनर्जी चेक करणार आहे किंवा एनर्जी फील करणार आहे, कशा पद्धतीने ती वर्क करते. सो टास्क सगळ्यांनी करायचे. व्हिडिओ ऑफ असेल तर ऑन करा प्लीज. सो हँड्स असे रब करायचे एकमेकांवरती. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येणार आहेत. ठीक आहे. हँड्स रब करायचं. कप शेप मध्ये करायचे, समोर तुमच्या कप शेप मध्ये करायचं. येस, व्हेरी गुड. आता काय करायचं, हळूहळू ते जवळ दूर आणायचं, अगदी हळू. आणि कॉन्शियसली प्रेझेंट राहा. बघा की तुम्हाला काय जाणवतंय, शरीरामध्ये हातामध्ये काय फील होतंय. अगदी हळू. ओके. हळूवार करायचं. ओके. आता काय करायचं, एक हात असंच इथे मनगटावरती, ह्या हातावरती, बोटांच्या टिप्स वरती काय जाणवते स्टेबल ठेवा. लगेच हलवू नका. थोडस त्या त्या जागी ती ऊर्जा तुम्हाला फील व्हायला हवी. ओके. काय फील होतंय? बोटांच्या टिप्स वरती पण न्यायचं आहे एक हात. काय जाणवतंय? येस. सो कोण सांगेल आता? अनम्यूट करून बोलायचंय किंवा हँड रेस करा फिजिकल, मी तुमच्याकडे येते. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. ओके. काय फील होतंय? आणि बोलायचं सगळ्यांनी, वन ऑन वन कम्युनिकेशन आहे. यस, विवो मॅम. मॅम, गरम गरम हवा जाणवते. ओके, गरम हवा जाणवते. आणखी पद्मा पवार मॅम. म्यूट आहात, अनम्यूट करून बोलायचंय. काय फील होतं तुमच्या शब्दामध्ये बोला. हा. वजन झाल्यासारखं वाटतं, असं म्हणजे कडक कडक झालं. हेवी वाटतंय, हेवीनेस जाणवतोय. ओके, हा. हेवीनेस जाणवतोय ना. येस, भारी असं काहीतरी वाटतंय हातामध्ये. सो बघा, हा. प्रत्येकाला अनुभव वेगळे येतात. जसं काहींना थंड हवा जाणवते, काहींना गरम सेन्सेशन तिथे फील होतात, मॅग्नेटिक फील होतं तिथे की काहीतरी खेचून घेतंय, किंवा व्हायब्रेशन फील होतात, मुंगे आल्यासारखं वाटतं हातामध्ये, हेवीनेस जाणवते, भारी पंजडत्व येते. कशामुळे? तर हे जे आहे एनर्जी इनव्हिजिबल आहे, आपल्याला ती दिसत नाहीये डोळ्यांनी, पण आपण ती फील करू शकतोय. आणि याच एनर्जीवरती आपण पुढचे 5 दिवस काम करणार आहोत. ठीक आहे. सो हे दररोज टास्क आहे. उद्या रेकी शिकवताना पण मी सांगणार आहे. जसं आता आपण एनर्जी क्रिएट केली, एक बॉल तयार करायचा त्याचा, आणि मग आपल्या क्राऊन चक्रावरून पूर्ण बॉडीवरती सोडून द्यायचं. ते झालं आपलं प्रोटेक्शन शीट. जेव्हा रेकीला कॉल कसा करायचा हे मी उद्या शिकवेन, त्यावेळेस हे सगळं आपण पाहणार आहोत. सो पुढे जाऊया. बघा की रेकी शिकण्याची गरज काय. काल मी रेकीचे फायदे सांगितले, पण गरज काय. आता आपण बघतो की असं कोणी आहे का इथे बसलेले की मॅडम आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाहीये, अगदी छोटासा देखील आमच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाहीये, असं कोणीच नाहीये. इव्हन मी सुद्धा. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात. फरक एवढाच आहे की प्रॉब्लेम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता हे ब्लॉकेज कुठले असतात की फिनान्शियल इश्यू असतात, जसं की जॉब मिळत नाहीये मनासारखा, आणि मिळाला तर सॅलरी वेळेवर मिळत नाही, प्रमोशन होत नाहीये. देन बिझनेस कुठेतरी स्टक झालाय, बिझनेसमध्ये लॉस झालाय, इन्कम येत नाहीये घरामध्ये, क्लायंट येत नाहीयेत हवे तसे, कस्टमर कमी झालेले आहेत. ठीक आहे. कर्जाचं खूप ओझ आहे. देन मानसिक शारीरिक आजार, वेगवेगळे त्रास, हा सुद्धा एक ब्लॉकेज असतं. त्याच्यानंतर रिलेशनशिप इश्यूज असतात. आज आपण बघतो की अगदी रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा एकोपा राहिलेला नाहीये. तिथेही समज, गैरसमज, वादविवाद, भांडणं, हे सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे नातेसंबंध दुरावलेत. ओके, एकमेकांपासून दुरावलेत, वादविवाद निर्माण झालेत. त्याच्यानंतर बघा, हेल्थमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आपल्याला. पैसा, करिअरमध्ये इश्यूज असतात, शिक्षणामध्ये अडचणी, लग्नामध्ये अडचणी, ह्या सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर कोणाला आत्मविश्वासाची कमी असते, मग त्याच्यातून पुन्हा डिप्रेशन, चिंता, ताणतणाव, काळजी, डिप्रेशन मधून पुन्हा आत्महत्येसारखे विचार येणे, सुसाईड करणं, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना.
हे या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून मार्ग काढण्याचं काम कोण करतं? तर रेकी. तुम्ही स्वतःही हिलिंग स्वतःला करू शकता आणि इतर व्यक्तींना सुद्धा तुम्ही रेकीच्या मदतीने हील करू शकता. ओके, तर बघा, जसं मी काल म्हटलं की रेकीची पॉवर जन्मापासून सगळ्यांसोबत आहे. एक छोटं एक्झाम्पल देते बघा. लहानपणी आपण खेळायचो आणि कुठेतरी पडायचो, खेळताना लागायचं. मग कोणाला आठवतंय का की 1-2 दिवसामध्ये तुमची ती जखम बरी व्हायची? कशी काय? आपोआप बरी व्हायची. कशामुळे? समजा आधी लागलं असेल, खरचटलं असेल किंवा ब्लिडिंग होत असेल तर तिथे खपली धरायची. ती खपली निघून गेल्यानंतर पुन्हा आपली नवीन स्किन असायची. असं वाटायचं जणू काही आपण पडलोच नाही आहोत. नवीन त्वचा त्या ठिकाणी यायची. तर हे काय आहे? तर जन्मापासून आपल्या बॉडीमध्ये निसर्गाने देवाने दिलेली देणगी आहे. हिलिंग पॉवर जन्मताच आपल्याकडे. मग कळत नकळतपणे आपला हात किंवा कुठे पडलंय, लागलंय, धडपडलंय ते हील होत असेल. मग विचार करा की जाणीवपूर्वक, इंटेन्शनली जेव्हा जाणीवपूर्वक एखाद्या जागेवरती बसून तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत, शारीरिक असोत, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक कुठल्याही लेवलचे, जाणीवपूर्वक तुम्ही त्याला हिलिंग दिलं तर किती छान फायदे तुम्हालाच बघायला मिळतील. ठीक आहे. सो आपण 5 दिवसाचा हा लेवल 1चा फ्री कोर्स असणार आहे आणि 6व्या दिवशी म्हणजे शनिवारी, सॅटर्डेला तुम्हाला शक्तिपात मिळेल. शक्तिपात म्हणजेच काय? तर दीक्षा किंवा अट्युनमेंट सुद्धा इंग्लिशमध्ये म्हणतात. आता शक्तिपातामध्ये काय केलं जातं? तर गुरुकडून दीक्षा तुम्हाला मिळते. म्हणजेच आपले बघा, 7 चक्र असतात शरीरामध्ये, 7 चक्र. तर या 7 चक्रांचं काम काय? की शरीरातील सगळे अवयव यांना कंट्रोल आणि बॅलन्स करण्याचं काम ही 7 चक्र करतात. अट्युनमेंट मध्ये आम्ही काय करतो की तुमच्या शरीरातील 7 चक्र ठराविक प्रमाणात ओपन केली जातात आणि जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा आहे, ती तुमच्या 7 चक्रांसोबत कनेक्ट करून दिली जाते शक्तिपातामध्ये. आणि त्या माध्यमातून तुम्ही ही दीक्षा किंवा हे नॉलेज ग्रहण करता आणि तुम्ही स्वतःलाही हिलिंग देऊ शकता आणि दुसऱ्यांनाही हिलिंग तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. सो शॉर्ट मध्ये सांगते फायदे काय शक्तिपाताचे. लेवल 1चा शक्तिपात तुम्ही घेतला, त्याच्यानंतर ही एनर्जी 10% तुमच्यामध्ये काम करू लागते रेकीची. त्याच्यामध्ये तुमच्या शरीराचं, मनाचं शुद्धीकरण केलं जातं. लेवल 2 मध्ये आल्यानंतर ही एनर्जी 50% वाढते. 50% एनर्जीनी हे काम करतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग सुद्धा करू शकता. आता डिस्टन्स हिलिंग म्हणजेच काय? तर दूरस्थ रेकी. सपोज मी आता इथे आहे, पुण्यामध्ये आहे आणि माझा एखादा पेशंट आहे, राज्याच्या बाहेर आहे किंवा भारताच्या बाहेर आहे. इथे बसून मी त्या व्यक्तीला अगदी कुठलेही त्याचे प्रॉब्लेम असतील, शारीरिक, मानसिक आजार असतील, वेदना असतील, पैशाचे ब्लॉकेज, आध्यात्मिक, भावनिक, मानसिक कुठलेही, बौद्धिक लेवलचे सगळे प्रॉब्लेम मी इथे बसून त्याला हिलिंग देऊ शकते. याला म्हणतात दूरस्थ रेकी. की तुम्ही एका ठिकाणी आहात आणि लॉंग डिस्टन्स वरती तुमचा पेशंट आहे, तर लेवल 2 ची अट्युनमेंट मिळाल्यानंतर तुम्ही दूरस्थ रेकी सुद्धा करू शकता. देन लेवल 3 आणि 4 करुणा रेकी, ती अट्युनमेंट मिळाल्यानंतर 100% एनर्जीने ही एनर्जी तुमच्यामध्ये फ्लो होते. तुमची बॉडी आहे ना, ते एनर्जीचे एक चॅनल, एक माध्यम बनून जाते आणि सगळे फायदे तुम्हाला रेकीचे मिळतात. ओके, सो अशा प्रकारे रेकीचे हे बेनिफिट्स आहेत. आता पुढे जाऊया बघा. तर रेकी काय करते? रेकी ही सकारात्मक ऊर्जा आहे आणि ती कुठे वापरायची? फक्तच आणि फक्त चांगल्या गोष्टींसाठीच रेकीचा वापर करायचा. रेकी कशावर काम करते? प्युअर इंटेन्शनवर काम करते. ओके, रेकीचा वापर कुठे? फक्त स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी करायचे, तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत, अन्यथा रिझल्ट मिळणार नाहीत. ठीक आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न येतात, त्यांना वाटतं की मॅडम याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही आहे का, तंत्रमंत्र? तर असं काही नाही, हे मिथ आहे, गैरसमज आहे. रेकीमध्ये ब्लॅक मॅजिक वगैरे काहीही नाहीये. ठीक आहे. उलट तुम्ही म्हणू शकता की रेकीला व्हाईट मॅजिक म्हणू शकता किंवा प्युअर सात्विक एनर्जी आहे. ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही नाही, हे गैरसमजुती पसरवलेले आहेत. देन उलट ब्लॅक मॅजिक किंवा असं निगेटिव्ह एनर्जीचा प्रयोग तुमच्यावरती, फॅमिलीवरती झाला असेल तर त्यातून तुम्हाला प्रोटेक्शन देण्याचं काम रेकी ऊर्जा करते. सो एकच रूल आहे की रेकीचा वापर कुठे करायचा? फक्त आणि फक्त स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठीच करायचंय, तरच तुम्हाला रेकीचे बेनिफिट्स मिळणार आहेत. 1001% रिझल्ट मिळतील. देन स्वतः जरी आपण इतरांचा वाईट विचार केला तरी काय होतं माहितीये? फर्स्ट आपलंच वाईट होणार आहे. जसं युनिव्हर्सल लॉ काय सांगतो? तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. तुम्ही एखाद्याबद्दल वाईट भावना युनिव्हर्समध्ये सोडली तर पहिलं ते फिरून बुमरँग होऊन आपल्याकडेच येत असतं, आपलंच वाईट होतं. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ही काळजी घ्या की रेकीचा वापर कुठे करायचा? फक्त आणि फक्त स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी. ओके, सो पुढे आपण 7 चक्र आज शिकणार आहोत बघा. तर पहिले जाणून घेऊया की 7 चक्र म्हणजे काय. जसं मी म्हणते की रेकीची ही दिव्य ऊर्जा जन्मापासून आपल्या सोबत आहे, आपल्याला गॉड गिफ्ट मिळालंय, निसर्गाने, देवाने दिलेली देणगी आहे. मग त्याच पद्धतीने 7 चक्र सुद्धा अगदी आपल्या जन्मापासून आपल्या सोबत असतात. जेव्हा आपला जन्म होतो ना, तेव्हा ही 7 चक्र कळीच्या स्वरूपात असतात.
पण जसजसे आपल्या शरीराची वाढ होते तसे हे 7 चक्र सुद्धा विकसित होत जातात. आणि मग काय होतं, हे 7 चक्रांमध्ये जर कुठेतरी बिघाड निर्माण झाला तर काय होतं, तर मग अनेक शारीरिक मानसिक आजार आपल्याला निर्माण होतात. आपल्या आयुष्यात ब्लॉकेज म्हणजेच काय, अडथळे निर्माण होतात, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सो बघा हा, की हे जन्मापासून आपल्या सोबत असतात, पण काही व्यक्तींमध्ये ना जन्मापासून हे चक्र खूप छान ऍक्टिव्हेट असतात. तुम्ही बघितले असेल काही व्यक्ती की त्यांना काही स्ट्रगलच करावं लागत नाही लाईफमध्ये, इझिली सगळ्या गोष्टी जे काही हवंय ना अगदी इझिली मिळतं. कुठलंही स्ट्रगल नसतं त्यांच्या आयुष्यामध्ये. का बरं? कारण त्यांचे 7 चक्र कुठेतरी ऑलरेडी छानपैकी ऍक्टिव्हेट असतात. या उलट तुम्ही पाहिलं असेल की खूप जण खूप काबाड कष्ट करतात, मेहनत करतात, प्रामाणिकपणे मेहनत करतात, दिवस रात्र ते मेहनत करतात, पण त्यांना हवे तसे रिझल्टच येत नाहीत. ओके, त्यांच्या कष्टाची फळं त्यांना मिळतच नाहीत किंवा खूप लेट सक्सेस मिळतो. हे कशामुळे होतं? तर त्यांची 7 चक्र कुठेतरी ब्लॉक झालेली असतात, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झालेला असतो. तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की 7 चक्रामध्ये तुमचं जे ऊर्जा आहे ती इम्बॅलन्स होता कामा नये. ऊर्जा बॅलन्स हवी. ऊर्जा असंतुलित झाली तर तुम्हाला त्रास होणार. आणखी एक महत्वाचं, 7 चक्रामध्ये एक्सेस एनर्जी म्हणजे एनर्जी वाढली, ऊर्जा वाढली तरीही तुम्हाला प्रॉब्लेम येतो, आणि 7 चक्रांमध्ये ऊर्जा कमी झाली तरीही तुम्हाला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ऊर्जा वाढून पण चालत नाही आणि ऊर्जा डाऊन होऊन म्हणजे कमी होऊन सुद्धा चालत नाही. तुम्हाला ती बॅलन्स करावी लागते, आणि याच्यासाठीच 7 चक्राचं मेडिटेशन आपल्याला दररोज करावं लागतं. डे टू डे लाईफमध्ये दररोज तुमचं दैनंदिन आयुष्य जगताना 7 चक्राचं मेडिटेशन जेव्हा डेली कराल, त्या ऊर्जा ते चक्र तुम्ही बॅलन्स कराल, संतुलित कराल, तेव्हा बघाल की हळूहळू हे सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यातून निघून जायला सुरुवात होते. ठीक आहे, एक इमेज नंतर मी लावणार आहे, स्क्रीन तर लावेनच, पण आधी सांगून ठेवते की आपले 7 चक्र कुठे कुठे आहेत, लोकेशन सांगते. शेवटी आपण एक 7 चक्र ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन पण घेणार आहोत. ते मेडिटेशन रेकॉर्डिंग ग्रुपवर दिलं जाईल. सो दररोज आपण सकाळी उठल्यानंतर 7 चक्राचं मेडिटेशन करायचंय. हार्डली 15 ते 20 मिनिट लागतील. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल समजून घेऊयात की हे 7 चक्र नेमके कुठे आहेत आपल्या बॉडीमध्ये. प्रत्येकाने आपापल्या बॉडीवरती तुम्ही बघू शकता, किंवा एक चार्ट आहे 7 चक्राचा, तो ग्रुपवर मी पाठवून देईन. सो चक्र नेहमी खालून काउंट करतात, वरून नाही. ओके, खालून काउंट करतात. सो पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. एक सेकंड. सो बघा, ही 7 चक्र कुठे असतात. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, कलर आहे रेड कलर. ओके, आपण जमिनीवरती बसल्यानंतर आपलं माकड हाड कुठे आहे, तिथे आहे मूलाधार चक्र. त्याच्यानंतर दुसरं आहे स्वादिष्ठान चक्र, नाभीच्या 4 बोटं खाली. स्वादिष्ठान चक्र, कलर आहे येलो. सोलर प्लेक्सेस चक्र असेही म्हणतात, सॉरी. सो सॅक्रल चक्र. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, स्वादिष्ठान सॅक्रल चक्र, कलर आहे येलो, नाभीच्या 4 बोटं खाली. तिसरं चक्र आहे नाभीच्या आपल्या 4 बोटं वरती, तुम्ही बॉडीवरती बघू शकता हात ठेवून. नाभीच्या 4 बोटं वरती मणिपूर चक्र, कलर आहे येलो. स्वादिष्ठान चक्र, कलर आहे ऑरेंज. बाय मिस्टेक मी येलो सांगितला होता. मूलाधार चक्र, कलर आहे रेड, नाभीच्या 4 बोटं खाली. स्वादिष्ठान चक्र, कलर आहे ऑरेंज, नाभीच्या 4 बोटं वरती. मणिपूर चक्र, कलर आहे येलो. त्याच्यानंतर आपल्या हृदयामध्ये, हृदयाच्या बरोबर मध्यभागी अनाहत चक्र, कलर आहे ग्रीन, हिरवा कलर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या गळ्यामध्ये घशाजवळ विशुद्धी नावाचे चक्र आहे, थ्रोट चक्र, कलर आहे स्काय ब्ल्यू, आकाशी. त्याच्यानंतर सेकंड लास्ट आपलं आज्ञा चक्र, दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे जिथे आपण टिकली लावतो किंवा नाम ओढतो, तिथे आहे आज्ञा चक्र. त्याचा कलर आहे डार्क ब्ल्यू, गडद निळा, थर्ड आय चक्र सुद्धा म्हणतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात वरती आणि अतिशय महत्वाचं पॉवरफुल चक्र आहे सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र, कलर आहे पर्पल, जांभळा. ओके, सो इमेज पण मी लावणार आहे. आणि त्याचबरोबर हे प्रत्येक चक्र तुमच्या शरीरामध्ये ती ऊर्जा जर बॅलन्स असेल, संतुलित असेल, तर तुम्हाला काय फायदे मिळतात, आणि ते चक्र जर बिघडलं किंवा इम्बॅलन्स झाली, ऊर्जा असंतुलित झाली, तर तुम्हाला काय त्रास होतो तेही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. सो नोटबुक आणि पेन सोबत ठेवायचंय. चलो पुढे जाऊयात. एक मिनिट, स्क्रीन शेअर करते मी. ओके,
सो नोटबुक पेन सोबत ठेवा. सगळे इम्पॉर्टंट जे पॉइंटर्स आहेत ते फक्त आपण लिहून घ्यायचे. ओके, इमेज दिसते सर्वांना? झूम करते थोडीशी. इमेज दिसते का सर्वांना? कोणीतरी सांगायचंय? दिसते. ओके, सो चलो आपण पुढे जाऊया. बघा, सगळ्यात पहिलं हे चक्र आहे मूलाधार चक्र, रेड कलरचं. चक्राने मी खालून काउंट करतात. हे रेड कलरचं मूलाधार चक्र आहे. आता हे महत्वाचं काय बघा, की या चक्रामुळे एनर्जी येते आपल्याला. एनर्जीचं सेंटर म्हणतात, एनर्जीचं केंद्र आहे हे. ओके, आता हे चक्र जर छान बॅलन्स असेल तर काय होतं, की तुम्ही हेल्दी असता, लाईफमध्ये छान तुमच्या संतुलन असतं, बॅलन्सिंग असतं. पण हे चक्र जर बिघडलं किंवा याच्यामध्ये ऊर्जा कमी निर्माण झाल्या, असंतुलित झालं, तर जीवनात स्थिरता राहत नाही. जीवन तुमचं अस्थिर होतं. त्याच्यानंतर भीती, डिप्रेशन, कॉन्स्टिपेशन याच्यासारखे त्रास तुम्हाला निर्माण होतात. दुसरं आहे आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे मूलाधार चक्र आहे ते काय इम्पॉर्टंट आहे माहितीये, कारण तुमच्या आयुष्यात येणार जो पैसा आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. सो बघा, एकच सेकंड. तर ज्यांना कोणाला पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत किंवा मनी ब्लॉकेज आहे लाईफमध्ये, तर मूलाधार चक्राचं दररोज ऍटलिस्ट 10 मिनिट तरी आपल्याला मेडिटेशन करायचं विथ बीज मंत्रासहित. का बरं? कारण मूलाधार चक्र हे तुमच्या पैशाशी संबंधित आहे. तुमच्या आयुष्यात येणारा पैसा हा कशावर डिपेंड आहे? तुमच्या मूलाधार चक्रावरती. जर मूलाधार चक्रामध्ये तुमचा बॅलन्स छान असेल तर इझिली पैसा येईल आयुष्यात आणि तो टिकेल. पण मूलाधार चक्रामध्ये जर अस्थिरता किंवा इम्बॅलन्स निर्माण झाला, ऊर्जा तिथली कमी झाली, तर काय होतं, मग आयुष्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम्स तुमच्या क्रिएट होतील. पैशाचं ब्लॉकेज किंवा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे डेली ऍटलिस्ट 10 मिनिट तरी मूलाधार चक्राचं मेडिटेशन आपल्याला करायचंय. देन पुढे जाऊया. ओके, पुढे आहे स्वादिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र, कलर आहे नारंगी. आता बघा, हे चक्र जर बॅलन्स असेल तर तुमच्या भावभावना खूप चांगल्या असतात, आत्मविश्वास खूप प्रचंड असतो आणि एक क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी तुमची असते. त्याच्यानंतर जर हे स्वादिष्ठान चक्रामध्ये इम्बॅलन्स आला किंवा ऊर्जा संतुलित नसतील, अस्थिर झालं, तर काय होतं, तुमचं आयुष्य अस्थिर होतं, एक बॅलन्स राहत नाही. त्याच्यानंतर लेडीजना, मुख्यतः लेडीजसाठी सांगत्या, ज्यांना कोणाला गर्भाशयाचे आजार असतात किंवा प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम येतोय, प्रेग्नेन्सी राहते पण अबॉर्शन होतंय किंवा प्रेग्नेन्सी डिले होतीये, देन पीसीओडी याच्यासारखे आजार, पोटाचे आजार असतील, मूत्रदोष इत्यादी, तर मुख्यतः लेडीजनी याचं कंपल्सरी स्वादिष्ठान चक्राचं 10 मिनिट तरी दररोज करायचे. कारण तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना, ते सगळे स्वादिष्ठान चक्रापासून सुरू होतात. त्यामुळे याला चार्ज, ऍक्टिव्हेट, हिलिंग करणं दररोज गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरं चक्र आहे वरती मणिपूर चक्र, कलर आहे येलो, पिवळा, सोलर प्लेक्सस चक्र, नाभीच्या 4 बोटं वरती. आता इथे लोकेशन सांगते, पण जेव्हा आपण मेडिटेशन करू तेव्हा पाठीच्या कण्यामध्ये, मणक्यामध्ये हे सगळे चक्र त्या पॉइंटला आपल्याला कल्पना करायचं. सो मणिपूर चक्र हे जर बॅलन्स असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप छान असतो. तुमच्या आयुष्यात गोल ठरलेले असतात की तुम्हाला काय करायचंय आणि त्या गोल्सना पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करता, मेहनत करता, प्रयत्न करत असता. अशा व्यक्ती ज्यांचं मणिपूर चक्र छान बॅलन्स आहे, तर अशा व्यक्ती समोरच्याचा आदर करतात. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण खूप छान असतो. त्यांना इतरांना लीड करायला, सल्ला द्यायला, मार्गदर्शन करायला आवडतं. पण हे जर मणिपूर चक्र हे जर इम्बॅलन्स झालं किंवा याच्यामध्ये बिघाड निर्माण झाला तर काय होतं, स्थिरता राहत नाही आयुष्यामध्ये. पोटाचे आजार, ज्यांना बघा कोणाला पोटाचे आजार असतील किंवा स्किनचे प्रॉब्लेम, पिंपल्स येणं, स्किन रिलेटेड इश्यू असतील, त्वचेचे आजार कुठलेही असतील, इन्फेक्शन असेल, तर तुमचं मणिपूर चक्र बिघडलेलं आहे किंवा ऊर्जा अस्थिर झालेल्या आहेत, इम्बॅलन्स झाल्यात. त्यामुळे मणिपूर चक्राचं दररोज मेडिटेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वरती अनाहत चक्र, हार्ट चक्र, कलर आहे ग्रीन, हिरवा. आता बघा, तुमचं अनाहत चक्र हे तुमच्या भावना आणि प्रेम यांचं केंद्र आहे. हे चक्र काय दाखवतं, तर तुमचे नातेसंबंध दाखवतं. नातेसंबंधांना कंट्रोल करण्याचं काम करतं आणि इतरांशी खूप छान सलोख्याचे संबंध असतात. जर हे चक्र बॅलन्स असेल तर तुमचे बघा मित्रमैत्रिणी, रिलेटिव्ह, घरातील व्यक्ती, समाज सगळ्यांबरोबर संबंध खूप छान असतात. पण हेच जर ग्रीन कलरचं हे अनाहत चक्र, याच्यामध्ये जर बिघाड निर्माण झाला, हे ऊर्जा इम्बॅलन्स झाल्या, तर काय होतं, प्रेमाची भावना मनुष्यामधून निघून जाते, रिलेशनशिप खराब होतात, प्रत्येक व्यक्तीशी यांचे नातेसंबंध तुटतात, रिलेशन खराब होतात. मग आजार कुठले होतात, तर हार्ट अटॅक, त्याच्यानंतर दमा, अस्थमा, हृदयाशी संबंधित जे जे आजार आहेत ते सगळे कशामुळे होतात, तर तुमचं अनाहत चक्र ब्लॉक झालेलं आहे, ते बॅलन्स नाहीये. सो याच्यामुळे दररोज आपल्याला अनाहत चक्राला सुद्धा हील करणं, त्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर आहे विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र, कलर आहे आकाशी, आपल्या गळ्यामध्ये घशाजवळ याचं स्थान आहे. आता बघा, हे तुमचं विशुद्धी चक्र हे जर छानपैकी बॅलन्स असेल तर काय होतं, ज्यांचं बॅलन्स आहे अशा लोकांचं कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद कौशल्य खूप छान असतं, उत्तम असतं. त्यांना लोकांशी बोलायला आवडतं, खूप बोलायला आवडतात, बोलकी लोक असतात आणि इतर लोक सुद्धा ना त्यांच्या बोलण्याच्या प्रेमात पडतात. पण समजा हे जर विशुद्धी चक्रामध्ये ब्लॉकेज निर्माण झालं, विशुद्धी चक्रामध्ये अडथळा निर्माण झाला किंवा एनर्जी इम्बॅलन्स झाला तर काय होतं, तर अशा व्यक्ती अबोल असतात, फार कमी बोलतात, त्यांच्या भावभावना ते व्यवस्थित नीट शेअर करू शकत नाहीत. कोंडमारा होतो, ज्याला आपण म्हणतो ना की भावना सगळ्या साठून राहिल्यात, स्टक झाल्यात, कोंडमारा झालाय. सो याच्यामुळे सुद्धा घशा संबंधित आजार, ज्यांना कोणाला थायरॉइड किंवा घशा संबंधित आजार असतील तर त्यांचं विशुद्धी चक्र ब्लॉक झालेलं असतं. सो त्याच्यामुळे दररोज त्याचं हिलिंग करणं, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. देन आणखी एक ट्रिक सांगते तुम्हाला. सो तुम्हाला एकतरी लाईफमध्ये अशी आई असेल, मैत्रीण असेल, कोणी एखादी व्यक्ती हवी आहे ज्याच्याशी तुम्ही सगळ्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकता, शेअर करू शकता. कालच मी सांगितलं की भावना तुमच्या स्टक झाल्या बॉडीमध्ये, ज्या ज्या पॉइंटला स्टक होतात त्या त्या पॉइंटशी, त्या चक्राशी रिलेटेड आजार आपल्याला निर्माण होतो. मग समजा तुम्ही बोलत नाहीये किंवा सगळ्या भावना, सगळं दुःख, वेदना सगळं इथे साठवून ठेवलंय, तुम्ही बोलत नाहीये, कोणाशी शेअर करत नाही, व्यक्त होत नाहीये, तर मग तुम्हाला थायरॉइडचा त्रास होतो, थायरॉइड हा आजार निर्माण होतो. मग त्याच्यासाठी अशी एकतरी व्यक्ती असावी ज्याच्याशी तुम्ही सगळं मोकळेपणाने शेअर करताय. देन अशी व्यक्ती नसेल, नो प्रॉब्लेम, एखादी छोटीशी डायरी मेंटेन करा, त्या डायरीमध्ये दररोज नोट करून ठेवा. फक्त एक काळजी घ्या की ती डायरी तुमच्याशिवाय इतर कुणीही वाचणार नाहीये. सो काय होईल, जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा ते बाहेर पडतंय, व्यक्त होतंय. ओके, सो त्याच्यामुळे ते इथे साठून राहणार नाही. कालच मी सेशनमध्ये सांगितले की जेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जा, भावना साठवताय, नवीन गोष्टी यायला जागा उरत नाही, त्याच्यानंतर तुम्हाला शारीरिक, मानसिक आजार त्याच्यामुळे निर्माण होतात. सो आपली काळजी आपण स्वतःच घ्यायची. त्याच्यानंतर पुढे जाऊया. ओके, सो त्याच्यानंतर आपले दोन्ही भुवयांच्या मध्ये तिथे आहे आज्ञाचक्र, कलर आहे डार्क ब्ल्यू, गडद निळा. ओके, आता बघा, हे आज्ञाचक्र हे दिव्य शक्तींचं केंद्र आहे आणि स्पिरिच्युअल जागरूकता येते, आध्यात्मिक जागरूकता तुमच्यामध्ये येते. हे जर चक्र छानपैकी बॅलन्स असेल तर काय होतं, इंट्युशन पॉवर खूप छान असते अशा व्यक्तींची, ज्यांचं बॅलन्स आहे, जे डेली साधनेमध्ये आहेत, प्रॅक्टिस करतात, त्यांचं इंट्युशन पॉवर खूप वाढलेली असते. त्याच्यानंतर अशी लोक स्पष्ट बोलणारी असतात, ते इतरांच्या बोलण्यानुसार निर्णय घेत नाहीत, ते स्वतःच्या इंट्युशन पॉवरवरती विश्वास ठेवतात आणि मग निर्णय घेतात. सगळ्यात महत्वाचं की भविष्यात घडणाऱ्या घटना या व्यक्तींना आधीच समजतात, स्वतःच्या बाबतीत असतील किंवा जवळच्या लोकांच्या बाबतीत, चांगल्या वाईट काहीही घटना घडणार असोत, भविष्यातल्या घटना यांना आधीच समजतात. ते संकेत, मग स्वप्न दृष्टांत असू देत किंवा त्यांचे सिक्स सेन्स खूप छान जागृत असतात. मग आवाज ऐकू येणं, थर्ड आय वरती एखादं चित्र दिसणं, त्याच्यानंतर कोणीतरी बोलतंय, त्यांना काहीतरी संकेत येतोय, आदेश येतोय, तर अशा पद्धतीचे त्यांना त्याचे बेनिफिट्स मिळत असतात, हे चक्र बॅलन्स असेल तर. आता बघा, हे चक्र इम्बॅलन्स झालं तर काय होतं की अशा व्यक्ती वास्तवापासून दूर जातात, खरं काय खोटं काय त्यांना समजत नाही, काल्पनिक जगामध्ये त्या वावरत असतात, खरा खोटा मधला त्यांना भ्रम कळत नाही. देन डिटॅच होतात, समाजापासून डिटॅच होतात. इंट्युशनचा अभाव म्हणजे इंट्युशन येणं बंद होतं. सो त्याच्यामुळे दररोज आपल्याला आज्ञाचक्राला हील करणं, त्याला बॅलन्स करणं, त्याचं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. देन आजार कुठले निर्माण होतात, तर ज्यांच्या आज्ञाचक्रामध्ये ब्लॉकेज आहे किंवा ऊर्जा असंतुलित आहे, तर सायनस सारखे आजार होतात, मायग्रेन, ताणतणाव, राग, द्वेष असे आजार आपल्याला निर्माण होतात. त्याच्यानंतर पुढे बघूयात, सगळ्यात शेवटचं आणि अतिशय पॉवरफुल, डोक्याच्या सर्वात मध्यभागी स्थान कुठे, जिथे लहान मुलांना टाळू असते बघा, डोक्याच्या सर्वात मध्यभागी अतिशय पॉवरफुल चक्र काय माहितीये, कारण आपल्या शरीरात सगळी ऊर्जा जी ब्रह्मांडातून येते ती आपल्या सहस्रार चक्रामधून आपल्या शरीरामध्ये प्रवास करते. म्हणजेच काय, तर ब्रह्मांडामधून येणारी सगळी ऊर्जा आपल्याला तिथून मिळत असते. सो याच्यामुळे अतिशय पॉवरफुल आहे. जर तुमचं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्ह असेल, बॅलन्स असेल, तर काय होतं, आध्यात्मिक प्रगती खूप छान होते, क्लॅरिटी वाढते, तुम्हाला आयुष्यात काय करायचंय नक्की ते तुम्हाला कळतं, की मी आयुष्यात नेमकं कुठला डिसिजन घ्यायला हवंय, काय करायचं काय करायचं नाही, कुठला योग्य डिसिजन आहे ते तुम्हाला कळतं. इंट्युशन पॉवर तुमची वाढते, आत्मविश्वास प्रचंड वाढतो आणि क्लॅरिटी येते. तर हे सगळे फायदे तुम्हाला मिळतात. पण हेच जर सहस्रार चक्र तुमचं ब्लॉक झालं किंवा त्याच्यामध्ये अडथळे तयार झाले, ऊर्जा इम्बॅलन्स झाली, तर काय होतं,
तर आध्यात्मिक प्रगती खुंटते. त्याच्यानंतर तुम्हाला झोप येत नाही, ताणतणाव, चिंता, काळजी, टेन्शन, डिप्रेशन अशा अडचणी येतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सतत अडचणी येत राहतात आणि अशा व्यक्ती डिप्रेशन मध्येही जाऊ शकतात. सो याच्यामुळे आपल्याला डेली बेसिसवरती आपले 7 चक्र हे चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. हार्डली किती वेळ लागेल? 15 ते 20 मिनिट, फार वेळ लागत नाही. पण तुम्ही बघाल आता जे मी तुम्हाला फायदे आणि जे नुकसान सांगितलं, तर तुमच्या आयुष्यात हे सगळे प्रॉब्लेम आहेत का? तर मग बघायचं की आपलं कुठलं चक्र ब्लॉक आहे, त्या चक्रावरतीच ते तुम्ही फोकस देऊ शकताय. सगळ्यात महत्वाचं, दररोज जर तुम्ही हे कराल, उद्यापासून स्टार्ट करा, ऍटलिस्ट 21 दिवस कंटिन्यू करा. काय होईल माहितीये? आणि 21 दिवसामध्ये राहू देत, मी म्हणेन 7 डेज जरी केलेत ना, 7 दिवसामध्ये तुम्हाला मिरॅक्युलस रिझल्ट दिसतील. विदिन 7 डेज तुमचे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यातले ते हळूहळू निघून जायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे दररोज 15 ते 20 मिनिट आपल्याला द्यायचं आहे. कारण बघा, आपण 24 तास इतरांसाठी काम करतो उठल्यापासून झोपेपर्यंत. स्पेशली लेडीजना सांगेन, टिफिन आहे, मुलांचे टिफिन, नवऱ्याचा टिफिन, घरातली कामं, साफसफाई, रोजचं रुटीन, हे फॉलो करता करता आपण स्वतःला वेळच देत नाहीये. आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो, आरोग्याकडे पाहत नाही. सो त्याच्यामुळे काय होतं, मग दररोज वेळ देत नाही, मग आपण केव्हा वेळ देतो? आजारी पडतो तेव्हा. मग सगळी कामं ठप्प. मग तेव्हा आपल्याला हॉस्पिटलच्या फेऱ्या मारायला वेळ असतो, औषधं खायला वेळ असतो. पण दररोज जर ऍटलिस्ट 15 मिनिट तुमच्या बिझी शेड्यूल मधून काढा आणि हे तुमच्यासाठी करायचंय. पहिली प्रायोरिटी आपल्याला द्यायची. आपण छान असेल तर मग आपला जो म्हणतो की आपला पाठिंबा आपल्याला घराला व्यवस्थित लागणार आहे. किंवा तुम्ही लीड करणारे आहात, हाऊसवाईफ जेवढे आहेत, ओके, सो तुमचा पाठिंबा आहे घराला. तुम्ही जर ठप्प झालात, कामं थांबली, आजारी पडलात, तर नाही चालणार आहे. सो पहिली प्रायोरिटी आपल्या शरीराला द्यायची, आपल्या स्वतःला द्यायची. आपली हेल्थ, मेंटल, फिजिकल, इमोशनल हेल्थ सांभाळायची. ओके. सो आता आपण एक 7 चक्र ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन करणार आहोत. हे जे मी आता घेणार आहे, मी ग्रुपवरती हे रेकॉर्डिंग टाकणार आहे. सो अशाच पद्धतीने दररोज आपल्याला मेडिटेशन करायचं. ठीक आहे. सो आपल्याला काय लागणार आहे? पहिले तर पाणी घ्या थोडंसं सोबत, पाणी पिऊन बसायचंय. ते एखादा दिवा असेल किंवा कॅन्डल असेल तर ती लावा आणि शांत ठिकाणी बसायचंय की कुणी तुम्हाला डिस्टर्ब करता कामा नये. अगदी रिलॅक्स, कुठलाही डिस्टर्बन्स नकोय. पटापट जागेवरती यायचं लगेच. ओके. थोडंसं आधी पाणी पिऊन घ्यायचंय. आता उद्याचा टॉपिक आपला काय घेणार आहे आधीच सांगून ठेवते तुम्हाला. उद्या आपण बघणार आहे की ऑरा म्हणजे काय, स्वतःचा ऑरा कसा चेक करायचा, त्याचसोबत आपल्या जवळच्या व्यक्तींचा ऑरा कसा चेक करायचा, ऑरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती कशी काढून टाकायची, म्हणजे ऑरा क्लीन कसा करायचा, त्याचं शुद्धीकरण, क्लिन्झिंग कसं करायचं, देन ऑरा स्ट्रॉंग होण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक आहेत, त्या कशा वापरायच्या, हे सगळं आपण उद्या शिकणार आहोत. सो आता आपण बघतोय 7 चक्र ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन करूयात. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत प्लीज व्हिडिओ ऑन करा. तुम्ही जॉबवरती असाल किंवा मग गोंधळ असेल आजूबाजूला तर ठीक आहे एखाद्या केसमध्ये. कारण मग ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, आणखी एक फायदा की व्हिडिओ ऑन असेल तर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असेल. व्हिडिओ ऑफ असेल तर त्यामध्ये तुमचं नुकसान आहे. ओके, चलो स्टार्ट करूयात का? ओके, शांत ठिकाणी बसायचे, अगदी रिलॅक्स व्हायचे, आपलं शरीर आणि मन शिथिल करायचे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आत्ता डोक्यामध्ये जे काही विचार आहेत ना सगळे काढून टाकायचे, अगदी शांत बसायचे, 0 थॉट्स. ओके. सो आधी तुमचं इष्टदैवत, कुलदेवताचं चॅन्टिंग पण करू शकता थोडंसं तुम्हाला एक स्टेबल होण्यासाठी. संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त माझ्या आवाजावरती ठेवायचे. आता डोक्यामधून सगळे विचार काढून टाकायचे बाजूला. ओके, डोळे बंद करायचे, श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या श्वासांचं बारकाईने निरीक्षण करायचंय.
प्रत्येक श्वासाबरोबर फोकस वाढवायचा आहे. विचारांना काही काळ दूर लोटायचं आहे. तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एक एनर्जीचं वर्तुळ तयार करायचंय. एक पांढऱ्या कलरचं, सफेद कलरचं एक ऊर्जेचं वर्तुळ तुमच्या सभोवती तयार करायचंय. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. आता मी 10 ते 1 काउंट करेन आणि जेव्हा मी 1 पर्यंत पोहोचेन त्यावेळेस तुमचा फोकस जास्ती क्लिअर असणार आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावरती असू दे. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्यरत आहेत. त्यातील 7 चक्रांची आज आपण ओळख करून घेत आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्रांकडे शरीराची ठराविक कार्य दिलेली आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्यही या चक्रांवरती सोपवलेली आहेत. आज आपण या मेडिटेशनद्वारे या चक्रांना बॅलन्स करणार आहोत, ऍक्टिव्ह करणार आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यानंतर माकड हाडाजवळ, शरीराचा जो भाग आपल्या जमिनीला स्पर्श करतो माकड हाडाजवळ, तिथे आहे मूलाधार चक्र. याचा रंग आहे लाल. तुम्हाला तिथे एक एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना कल्पना करायची आहे. तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी फिरताना तुम्हाला नक्की जाणवेल. एक लाल कलरचं वर्तुळ त्या ठिकाणी फिरताना बघायचंय. या चक्राला 4 पाकळ्या आहेत. तुमच्या बॉडीमध्ये काही सेन्सेशन जाणवले तरी इट्स ओके. लाल रंगाचे एक चक्र वर्तुळाकारात फिरताना बघायचंय आणि या चक्राला 4 पाकळ्या आहेत. तुमचं संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावरती केंद्रित करा. ती एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी आपल्याला फील करायचे. आता तुमचं लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावरती आणायचं आहे. आपल्या नाभीपासून 4 बोटे वरती, नाभीपासून 4 बोट खाली असणाऱ्या भागावरती लक्ष केंद्रित करा. पोटाचा खालचा भाग, आपल्या पोटाचा खालचा भाग, आणि इथे आहे स्वादिष्ठान चक्र. रंग आहे नारंगी. नारंगी कलरचे एक चक्र आणि याला 6 पाकळ्या आहेत. नाभीच्या 4 बोट खाली एक नारंगी कलरचं चक्र फिरताना बघायचंय. याला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावरती केंद्रित करा. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोडंसं वर ऑरेंज कलरची एक एनर्जी आहे. वर्तुळात फिरताना तुम्हाला ती एनर्जी दिसत आहे. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे. ती एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे. ओके, पुढचं आहे, आता थोडंसं वरती फोकस करायचं आहे. आपल्या नाभीपासून 4 बोट वरती लक्ष केंद्रित करा. मणिपूर चक्र, कलर आहे पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावरती लक्ष न देता तुमचं सगळं लक्ष मणिपूर चक्रावरती असू देत. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत.
पिवळ्या रंगाचं 10 पाकळ्या असणारं एक चक्र त्या ठिकाणी फिरताना व्हिज्युअलाइज करायचंय. ती एनर्जी आणि व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रावरती केंद्रित करा. एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे. आता आपले लक्ष अजून वरती आणायचं आहे. आपल्या हृदयाच्या मधोमध एक हिरव्या रंगाचं चक्र आहे, अनाहत चक्र, हार्ट चक्र. हे चक्र वर्तुळाकारात फिरताना बघायचंय. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. आपल्या हृदयाच्या बरोबर मध्यभागी अनाहत चक्र आहे हिरव्या रंगाचे. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स आपल्या अनाहत चक्रामध्ये फील करायचे आहेत. हिरव्या रंगाचं 12 पाकळ्या असणारं एक चक्र हृदयामध्ये फिरताना बघायचंय, इमॅजिन करायचंय आणि त्या चक्राची ऊर्जा आपल्याला तिथे फील करायची आहे. कॉन्शियसली बघा बॉडीमध्ये काय चेंजेस होतात, त्या त्या पॉइंटला, त्या त्या चक्राला तुम्हाला काय फील होतंय, काय बदल घडतात. आता लक्ष गळ्याजवळ न्यायचे. आपल्या घशामध्ये विशुद्धी नावाचे चक्र आहे, थ्रोट चक्र, ज्याचा रंग आहे आकाशी. या चक्राला 16 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष आपल्या घशावर केंद्रित करायचंय. आकाशी रंगाचे एक चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. आकाशी रंगाचं चक्र, ज्याला 16 पाकळ्या आहेत, असं चक्र आपल्या गळ्यामध्ये फिरताना व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. ती एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स फील करायचे. यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष केंद्रित करायचंय. तिथे आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्राला 2 पाकळ्या आहेत आणि याचा रंग आहे गडद निळा, डार्क ब्ल्यू. सो हे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र गडद निळ्या रंगाचं एक डार्क ब्ल्यू कलरचं 2च पाकळ्या असणारं चक्र तिथे फिरताना बघायचंय, इमॅजिन करायचंय. या चक्राची ऊर्जा आपल्याला फील करायची आहे. आता तुमचे लक्ष डोक्यावर न्यायचे, जिथे लहान मुलांना टाळू असते. डोक्यावरती सगळ्यात वरच्या भागावरती सहस्त्रार चक्र, कलर आहे पर्पल, जांभळा कलर, आणि या चक्राला 1000 पाकळ्या आहेत. डोक्याच्या सर्वात वरती मध्यभागी जांभळ्या रंगाचं 1000 पाकळ्यांचं फूल असलेलं एक चक्र, 1000 पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं फूल असलेलं एक चक्र तुमच्या डोक्यावरती फिरताना व्हिज्युअलाइज करायचंय, कल्पना करायची आहे. एक्झॅक्टली आपल्या डोक्यावरती हे चक्र फिरताना आपल्याला बघायचंय. या चक्रामधूनच आपल्याला ब्रह्मांडाची एनर्जी मिळत असते. संपूर्ण लक्ष फक्त या चक्रावरती असू देत. ती एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स आपल्याला क्राऊन चक्रामध्ये फील करायचे आहेत. आता लक्ष पुन्हा सर्व चक्रांवरती ओळीने केंद्रित करा, जिथून आपण सुरुवात केली होती.
मेडिटेशन करताना सुरुवातीला आपण मूलाधार चक्रापासून सुरुवात केली. सो मूलाधार चक्र तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल. त्याच्यानंतर आणखी वरती नारंगी रंगाचे एक चक्र फिरताना बघायचंय. पुन्हा त्याच्यानंतर आणखी वरती पिवळ्या रंगाचे एक चक्र तुम्हाला फिरताना कल्पना करायची आहे. त्याच्यानंतर आणखी वरती हिरव्या रंगाचे चक्र फिरताना बघा. त्याच्यानंतर आणखी वरती एक आकाशी रंगाचे चक्र फिरताना दिसेल. त्याच्यानंतर आणखी वरती गडद निळ्या रंगाचे चक्र फिरताना बघायचंय. आणि सगळ्यात शेवटी डोक्याच्या सर्वात वरच्या भागात जांभळ्या रंगाचे चक्र तुम्हाला दिसेल. हे सर्व चक्र फिरताना तुम्हाला दिसत आहेत. प्रत्येक श्वास घेताना तुमचा फोकस वाढत आहे. या चक्रांवरती लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक जागरूकता येते. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे हे चक्र तुम्हाला गाईड तर करतीलच, पण त्याच सोबत तुमची हेल्थ सुद्धा खूप छान राहणार आहे. तुमची डिसिजन पॉवर खूप छान होईल. अगदी रिलॅक्स व्हायचंय. कोणीही झटकन डोळे उघडायचे नाहीयेत. अगदी हळूहळू जेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटेल, अगदी शांत वाटेल, त्यावेळेला हळूहळू या मेडिटेशन मधून तुम्ही बाहेर यायचंय. ओके, डन. सो आता काय करायचंय, हँड्स रब करायचे. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना घ्यायची आणि क्राउन चक्रावरून संपूर्ण बॉडीवरती सोडून द्यायची. ठीक आहे. ओके, आता पटकन पाणी पिऊन घ्यायचं थोडस. आता पाणी कशासाठी माहितीये, कारण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते. सो ती ऊर्जा स्थिर करण्यासाठी, स्टेबल करण्यासाठी पाणी प्यायचंय. आता अनम्यूट करून एक्सपिरियन्स शेअर करायचे मेडिटेशनचे. परमिशन दिलेली आहे सगळ्यांना. अनम्यूट करून बोला स्वतःहून, किंवा फिजिकल हँड रेस करा, किंवा मग झूमचा हँड रेस करा. मी तुमच्याकडे येते. येस. एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. मॅम डोकं जड पडतं का? हा माधवी मॅम, येस. डोकं जड डोकं जड पडतं होतं, त्यालाही सांगते. गरगरली. किंवा असंही होईल तुम्हाला की मेडिटेशनच्या आधी खूप छान फ्रेश वाटत होतं आणि 7 चक्र करायला बसलो आणि अचानक एखादा पार्ट पेन करायला लागला किंवा दुखायला लागला. ते का होतं माहितीये? कारण जे काल मी शिकवलं की निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक भावना आपण साठवून ठेवलेल्या असतात शरीरामध्ये. जेव्हा हे मेडिटेशन करतो तेव्हा ती निगेटिव्हिटी रिलीज होते बॉडीमधून, आणि ज्या पार्टमध्ये जास्त एनर्जी असते तिथे एखादा पार्ट ट्रिगर होतो किंवा दुखू लागतो. म्हणजेच काय, ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या बॉडीमधून बाहेर पडत असते. सो ती रिलीज होताना, रिमूव्ह होताना पेन होतो. सुरुवातीला तुम्हाला तो पार्ट दुखेल, पण थोड्या वेळाने तुम्हाला अगदी शांत, रिलॅक्स वाटेल, थंड वाटेल. ओके. सो काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, हे नॉर्मल आहे आणि हा हिलिंगचा पार्ट आहे. त्याशिवाय हिलिंग होत नाही. हिलिंग करताना तुम्हाला आधी पेन होणार, त्याच्यानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटेल. ओके. येस. नेक्स्ट. आणि चक्कर पण आल्यासारखं होईल ना? हो, एक्सेस एनर्जी होते ना मॅडम. डेली आपण करतो का? आज फर्स्ट टाइम तुम्ही करताय आणि अचानक एवढी एनर्जी बॉडीमध्ये आल्यानंतर मग ते होतं. म्हणून म्हटलं पाणी प्या, जेणेकरून तुम्हाला रिलॅक्स वाटेल, ती एनर्जी स्थिर होईल. ओके. सो आणखी पाणी भरपूर प्यायचंय आज. येस. काही टेन्शन नाही घ्यायचं. येस. नेक्स्ट. प्रत्येकाला अनुभव वेगवेगळे येतात. आणखी एक, काही जण म्हणतील की मॅडम आम्हाला कलरच नाही दिसले. सो नाही दिसले तर इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये. डे 1 आहे तुमचा आज. तुम्ही याच्यामध्ये मुरलेले आहात का? डेली 7 चक्र मेडिटेशन करता. सो डे 1 ला नाही कलर दिसले, तुम्हाला हे प्रॅक्टिसनी हळूहळू जमत जाणार आहे. लगेच सगळे कलर्स आणि ते व्हायब्रेशन फील होतील का? पण याचा अर्थ असा नाहीये की व्हायब्रेशन फील नाही झाले, कलर नाही दिसले म्हणजे माझं चक्र ऍक्टिव्ह नाही झालं का, किंवा बॅलन्स नाहीये का, असं नाहीये. ती एनर्जी तिथे आहे.
ती एनर्जी तिचं तिचं काम करत असते. सो तुमची प्रॅक्टिस वाढवा, हळूहळू 1 बाय 1 तुम्हाला हे कलर्सही दिसायला लागतील आणि व्हायब्रेशन सुद्धा जाणवतील बॉडीमध्ये. ओके, नेक्स्ट कोण आहे? यस, एक्सपिरियन्स शेअर करायचे. काही प्रश्न शंका आहेत का? अनम्यूट करून बोलायचंय. ओके, 1-on-1 कम्युनिकेशन आहे. नाही बोलल्याशिवाय, तुम्ही नाही बोललात तर मला प्रश्न नाही समजणार. तुम्हाला कुठे अडचण आहे, कुठे स्टक झालात, इथून प्रॉब्लेम आहे की आपण इथे स्टक करून घेतले स्वतःला. ओके, मॅडम, हा. जे मूलाधार चक्र पासून जे आहेत ना 7 चक्र, प्रत्येक चक्राचे एक एक ते जे मंत्र आहे ते मंत्र किती वेळ म्हणायचं? बीज मंत्र आपण मी ग्रुपवरती देते. तो मंत्र असं काही नाहीये मॅडम, ऍटलीस्ट 2-2, 3-3 मिनिट एका चक्रावरती फोकस करा. तो बीज मंत्र म्हणा. जसं आपण ते चक्र फिरताना बघितले, तो कलर व्हिज्युअलाइज केला, ते चक्र फिरत आहे, असं ऍक्टिव्ह चार्ज बॅलन्स झालं हे बघितलं. त्याच सोबत तो बीज मंत्र सुद्धा म्हणायचा. ऍक्च्युली हे लेवल 1 ला नाहीये, लेवल 2 मध्ये गेल्यानंतर 7 चक्रा विथ बीज मंत्र आम्ही घेतो. पण तुम्हाला प्रॅक्टिससाठी सांगते की बीज मंत्राने एक फायदा होतो की जेव्हा बीज मंत्र तुम्ही उच्चारण करता आणि मनामध्ये नाही बोलायचे, लाऊडली दीर्घ उच्चारण मोठ्याने जेव्हा उच्चारण करता तेव्हा पर्टिक्युलर त्या चक्रामध्ये तो साऊंड क्रिएट होतो, व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि त्या ध्वनीमध्ये, त्या व्हायब्रेशनमध्ये तुमचं ते चक्र छानपैकी हील होतं. त्याच्यामधून सगळे ब्लॉकेज आणि निगेटिव्हिटी निघून जाते. म्हणून बेस्ट वे की तुम्ही त्याच्यासोबत बीज मंत्राच उच्चारण केलं तर खूप छान रिझल्ट मिळतात विदिन 7 डेज. ओके, सो तोही चार्ट मी तुम्हाला पाठवून देते. येस, नेक्स्ट कोण आहे? ओके मॅम. ओके, सो रेकॉर्डिंग मी थांबवते, ते चॅटमध्ये बघूयात. पद्मा पवार मॅडम, हा झोप आल्यासारखी वाटते. आपण रिलॅक्स होतो ना मेडिटेशन करताना, त्यामुळे सुद्धा होतं. आणि दुसरं सुद्धा रिझन आहे की निगेटिव्हिटी अति प्रमाणात असेल तरीही तुम्हाला ते फील होतं. ओके, काहींना गरगरल्यासारखं होतं, चक्कर आलीये किंवा वेगवेगळे एखाद्या बॉडी पार्ट मध्ये अचानक पेन व्हायला सुरुवात होते. काही प्रॉब्लेम नाहीये, 5-10 मिनिटानंतर तुम्हाला रिलीफ वाटेल. बॉडी हील होत असते ना, म्हणून तो त्रास होत असतो. येस, पद्मा मॅडम, काही बोलायचंय का? तशी मी माझा साधनेचा अभ्यास आहे मॅडम, मी साधना करते रोज समाधी खूप छान. साधनेचा. येस, पण तरी पण म्हणजे जास्त वेळ बसायला होत नाही, लगेच असे वेदना सुरू होतात. त्यामुळे मी कसं 10-15 मिनिटं बसते. नाही, काही हरकत नाही मॅडम. तुम्ही चेअरमध्ये किंवा सोफामध्ये बसून केलं ना तरीही चालते, काहीच नाही प्रॉब्लेम आता नाही. तर कधी दुखत नाही, पण ध्यान करायला बसलं ना की काही ना काही फिलिंग सुरू होतात, असं होतं. ओके, तुमचा फोकस तिकडे दुखण्यावरती, तो फोकस हटवा. ठीक आहे, हम्म. येस. बरं, नेक्स्ट कोण आहे का? नाही तर मग, मॅडम, हा, तिलोत्तमा मॅम बोला. येस, बीज मंत्र म्हणजे तेच लम वम बीज हे मंत्र बीज ते मंत्र. प्रत्येक चक्राचा एक संबंधित बीज मंत्र आहे. तो चार्ट देते. ते चक्र बीज मंत्र आपल्याला उच्चारण करायचं मोठ्याने दररोज 7 चक्राचं करताना. ठीक आहे, येस. ओके, सो उद्या आपण ऑरा म्हणजे काय ते शिकणार आहोत. स्वतःचा आणि इतरांचा ऑरा चेक कसा करायचा, देन ऑरा प्रोटेक्शनसाठी कुठल्या कुठल्या टेक्निक्स आहेत ते बघणार आहे. ऑरामधून ऑराचं शुद्धीकरण, क्लिन्झिंग कसं करायचं आणि ऑरा आपला स्ट्रॉंग होण्यासाठी डेली लाईफमध्ये काय प्रॅक्टिस आहेत ते आपण शिकणार आहोत. सो उद्या वेळेवरती सगळ्यांनी जॉईन व्हायचंय आणि रेकॉर्डिंग मी ग्रुपवरती पाठवून देते. ठीक आहे, सो चलो, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू सो मॅम. थँक्यू.